सध्या राज्यामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत महानगरपालिकेच्या, त्या खरं तर शहरामध्ये पुणे, मुंबई, नागपूर किंवा औरंगाबाद अशा मोठमोठ्या शहरांमधल्या या निवडणुका. मात्र या शहरांच्या निवडणुकीत देखील ग्रामीण भागात रोजगार मिळतोय. हो, मी अशाच एका ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये, ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे असं सगळं चित्र जर हे आपलं प्रचाराच्या ज्या गाड्या आहेत त्या तयार केल्या जात आहेत. आता ही जी गाडी आहे ही प्रचारादरम्यान याच्यावर जे साऊंड्स आहेत आणि इथे व्यासपीठ म्हणजे शहरामध्ये कुठेही अगदी गल्लीबोळात किंवा चौकामध्ये अशा पद्धतीने गाडी उभी करून त्या ठिकाणी छोटी प्रचारसभा घेतली जाऊ शकते. त्यासोबतच जे काही पथनाट्य असतात ती अशा पद्धतीच्या गाड्यांवर होतात. त्यासोबतच माझ्या पाठीमागे इथे जर पाहिलं तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही गाड्या आहेत ज्याच्यावर फ्लेक्स लावले जातील आणि एकूणच ही जी प्रचार यंत्रणा आहे म्हणजे वेगवेगळ्या उमेदवारांचं ती पक्षाची चिन्ह, त्यांचं पोस्टर्स हे सगळे याच्यावर लावून ह्या प्रचाराच्या गाड्या इथे तयार केल्या जात आहेत. एकूणच जर पाहिलं आपण तर यामुळे ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने रोजगार निर्माण झाला आहे खरं तर याचं हे चित्र मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासोबत इथले प्रोप्रायटर आहेत जे इंजिनिअरिंगचं सगळं वर्क्स करतात. एरवी तुम्ही बाकीची कामं करता, मात्र आता प्रचार यंत्रणेदरम्यान कशा पद्धतीची कामं येतात तुमच्या? आमच्याकडे सध्या हायटेक पद्धतीचे रथ बनवण्याचे काम चालू आहे. आता ही जे हायटेक पद्धतीचं म्हणताय तुम्ही, पण पूर्वी आता अनेक वर्षापासून तुम्ही का आहात, पण प्रचार यंत्रणेत पूर्वी काय लागायचं, आत्ता काय बदल झाले आणि त्याचा फायदा कसा होतो? पूर्वी साध्या पद्धतीने प्रचार व्हायचे, उमेदवारांचा खर्चाचे काही अमर्यादित खर्चाचे लिमिट नव्हतं. पण आता खर्चाचे मर्यादा आल्यामुळे कमी खर्चामध्ये अत्याधुनिक पद्धतीने कसा प्रचार करता येईल असा प्रत्येक उमेदवाराचा कल आहे त्याच्याकडे. एकूणच मी पाहतोय इथं हे व्यासपीठ किंवा अशा पद्धतीच्या ज्या गाड्या आहेत त्या साधारणतः करण्यासाठी किती खर्च येतो आणि खरंच तुम्हाला त्याच्यातून कसा रोजगार मिळतो? आता ही साधारण एक गाडी बनवण्यासाठी 15,000 रुपये खर्च येतो. त्यासाठी त्यामध्ये आम्ही टोटल फॅब्रिकेशनमध्ये स्ट्रक्चर बनवून देतो, फ्लेक्स लावून देतो आणि खाली स्टेज वगैरे जे तुम्ही आता पाहताय हे सगळं बनवून हे मग नंतर गाडीवाल्यांना सुद्धा रोजगार मिळतो, फॅब्रिकेशनवाल्यांना सुद्धा रोजगार मिळतो, फ्लेक्सवाल्यांना सुद्धा रोजगार मिळतो आणि याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 लोकांना रोजगार मिळतो. तर अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर ह्या ज्या गाड्या आहेत त्या आता त्यांनी जसं सांगितलं 10-15 हजार एका गाडीचं समजा. मात्र जर मुंबईसारख्या शहराचा आपण विचार केला, पुण्यासारख्या शहरांचा विचार केला तर हजारो गाड्या अशा प्रकारे लागतात. आणि केवळ हेच फॅब्रिकेशनवाले नाही तर अनेक अशा पद्धतीचे जे फॅब्रिकेशन काम करणारे त्यांच्या हाताला हा रोजगार मिळालेला आहे. आता सध्या तुमच्याकडे मागणी कशी आहे? हे जे रथ तयार होत आहे ते कशासाठी होत आहे? हे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यासाठी माझ्याकडे 150 गाड्यांची मागणी आहे. 150 गाड्यांची तुमच्याकडे मागणी आहे. साधारणतः ह्यांची मागणी केव्हा आली, आता कधीपर्यंत हे तुम्हाला द्यायचं असेल? याच्यामध्ये बघा आता 50 गाड्या बनून गेलेल्या आहेत. अच्छा, अजून 100 गाड्या बनवायचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर ह्या ज्या गाड्या आहेत ह्या बनवण्याचं काम हे ठिकठिकाणी चालल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. आणि एकूणच असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही की पुणे मुंबईमध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या हातांना रोजगार मिळतोय. एकूणच आता निवडणूक ही आता रंगणार आहे. आता अर्ज छाननी माघार ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. आणि प्रचारात आपल्याला अशा गाड्या, हे भोंगे हे सगळे आजूबाजूला आता दिसणार आहेत आणि 10-15 दिवस शहरामधली गल्लीन गल्ली हे सगळे प्रचार रथ हिंडून काढणार आहेत. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.